गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही मीडियासमोर आले नाही. मात्र आता ते घाबरल्यासारखे दिसत आहेत आणि यामुळेच ते मीडियासमोर येत आहेत. पण ज्याप्रमाणे एकदा माणूस येड्याचं सोंग घेऊन येतं त्याचप्रमाणे मोदीही करत आहेत. मीडियासमोर तर ते येत आहेत, पण केवळ त्यांनी ठरवलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच. काय आहे प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. लोकसभेच्या या तापलेल्या वातावरणात राजकारणी लोक थेटपणे टीकाशस्त्र वापरत आहेत. आता निवडणूक म्हटलं की सगळे राजकारणी चॅनलला मुलाखती देत असतात. यामुळे लोकांना आपले मत कळते आणि त्यासोबत प्रसिद्धी मिळते असे म्हटले जाते. गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी एकदाही माध्यमांच्या समोर गेले नव्हते. पण आता मोदीसुद्धा घाबरले आहेत. त्यामुळेच की काय माध्यमांशी आता संवाद साधत आहेत असे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी जरी आता माध्यमांशी बोलत असले तरी देखील ते सगळ्या गोष्टी ठरवून करत आहेत. पत्रकारांनी कोणते प्रश्न विचारावे हे देखील ते ठरवत असल्याचे समोर येत आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणून काही दिवसांपूर्वी मोदींनी TV9 चॅनलला एक मुलाखत दिली. या चॅनलकडून 6 प्रतिनिधींनी ही मुलाखत घेतली. परंतु प्रतिनिधींनी मोदींची केवळ वाह करणारे प्रश्न विचारले. मोदींना मणिपूर, शेतकरी, कोरोना आणि पक्षांची केलेली फोडाफोड यासारखे महत्त्वाचे प्रश्न असतानाही एकाही प्रतिनिधीने हे प्रश्न विचारले नाही. यावर आता हे कुठपर्यंत योग्य आहे असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी घाबरले आहेत का? काही मीडिया नरेंद्र मोदींच्या चुका नजरेआड घालत आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे भाइयों और बहनों, लोकतंत्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.